दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यावर झालेला लाठीचार्ज आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे। काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी चमन परिसरात जोरदार आंदोलन केले। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस चालने गाड़ी नरेंद्र मोदी कायर है, आज का जनता कायर है। नरेंद्र मोदी कायर है, आज का जनता कायर है। नरेंद्र मोदी कायर है, आज का जनता कायर है। राजीनामा द्या, राजीनामा द्या। आज तुम्ही आक्रमक झालेला आहात आणि काय कारण आहे घोषणा देण्याचं? विद्यार्थी आपल्या प्रश्नासाठी, आपले प्रश्न सोडवण्यासाठी जंतर मंतर दिल्ली येथे त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं आणि त्यांच्या मागण्या ह्या रास्त मागण्या त्या ठिकाणी आहेत। ह्या मागण्या मंजूर करण्याच्या ऐवजी, त्यांच्याशी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याच्या ऐवजी त्यांच्यावरती लाठीचार्ज त्या ठिकाणी केला आहे। अनेक विद्यार्थी जखमी झाले, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक विद्यार्थ्यांचे जीव त्या प्राण त्या ठिकाणी गेलेले आहेत। अशा वेळेस सरकारने न्यायाची भूमिका ठेवण्यात अन्यायाची भूमिका त्या ठिकाणी करते। काल राहुलजी गांधी त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे प्रश्न सुटावे म्हणून त्या ठिकाणी जंतर मंतरवरती त्या ठिकाणी गेले असता त्यांना सुद्धा केंद्र सरकारने साध्या वेशात असलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। साध्या वेशामध्ये असलेले भाजपच्या कार्यकर्त्यांनी तरुणावरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करून लाठीचार्ज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केला। ही निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री त्या ठिकाणी आहे, हा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी चेष्टा करतो। ही चेष्टा हसत हसत त्या ठिकाणी जातो, म्हणजे ती विद्यार्थ्यांची चेष्टा त्या ठिकाणी करतो। ही गोष्ट लोकशाहीला काळांबी फासणारी आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेणार नाही आणि विद्यार्थ्यांवरती झालेला अन्याय दूर होणार नाही, सरकार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत ठेवीन, तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। आज की तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करू, हे सरकारला आम्ही या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी थेट आतंकवाद्याची उपमा दिलेली, काय सांगा? सदाभाऊ खोत 7वी पास आहे। अकलीचा त्याचा काही संबंध नाही। तो भाजपनं सोडलेला रेडा आहे। तो रेडा जेवढा त्याला सांगेल तेवढा तो बोलतो। असे एक रेडे नाहीत, असे 4-5 रेडे या महाराष्ट्रामध्ये भाजपवाल्यांनी आरएसएस त्या ठिकाणी सोडलेले आहेत। या रेड्याचा बंदोबस्त काँग्रेस चांगल्या पद्धतीने भविष्यात करू शकते। तो जर आमच्या विद्यार्थ्यांना, ह्या देशामध्ये राहणाऱ्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना आतंकवादी जर म्हणू शकतो तर त्याला आतंकवाद्याची भाषा काँग्रेस सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी, काँग्रेस सरकार आज येईल उद्या येईल, पण आजही आतंकवाद्याची भाषा काय असते त्यांना त्या ठिकाणी शोभत नाही। आम्ही उलट सरकारला या ठिकाणी मागणी करतो की सदाभाऊ खोतवरती गुन्हा दाखल त्या ठिकाणी केला पाहिजे। त्यांनी या विद्यार्थ्यांचा अपमान, या देशातल्या लोकशाहीचा अपमान, या घटनेचा, संविधानाचा अपमान या ठिकाणी तुमचा भाजपचा आमदार म्हणून असणारा खोत यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। याच्यावरती गुन्हा दाखल करावा ही मागणी आमची त्या ठिकाणी असणार आहे।